आज आपण 10वी शास्त्रभाग 1 यातील धडा क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यातील 5वा पीपीटी पाहत आहोत. आजचे घटक आहेत आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल आणि या आवर्ती कलांमध्ये टोटल 3 कलांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यापैकी आजच्या पीपीटीमध्ये आपण फक्त 2च कल पाहणार आहोत, ते म्हणजे संयोज्य आणि अणु आकारमान. तर सगळ्यात पहिले आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. म्हणजे जे काही बदल होत आहेत ते नियमितपणे होत आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी पर्टिक्युलर असा नियम फॉलो केला जातोय त्या होणाऱ्या बदलांमध्ये. तर ह्या नियमांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, आवर्ती कल. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असे म्हणतात. या इयत्तेत आपण पुढील आवर्ती कलांचा अभ्यास करणार आहोत: संयुजा, अणु आकारमान, धातू व अधातू गुणधर्म. म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या गणामध्ये किंवा एखाद्या आवर्तामध्ये मूलद्रव्यांचा अभ्यास करतो तेव्हा त्यांच्या संयुजेमध्ये कसा बदल होत जातो, त्याच्या अणूच्या आकारमानामध्ये कसा बदल होत जातो, धातू आणि अधातू गुणधर्मांमध्ये कसा बदल होत जातो, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला आवर्ती कलाद्वारे करायचा आहे. तर या पीपीटीमध्ये आपण फक्त पहिल्या 2च आवर्ती कलांचा अभ्यास करणार आहोत, संयुजा आणि अणु आकारमान. तर मग आपण आता सुरुवात करूयात संयुजेपासून. आपण सर्वात प्रथम संयुजा म्हणजे काय ते पाहूयात. संयुजा मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. आता कोणतेही मूलद्रव्य तुम्ही जर घेतलं, आता उदाहरणार्थ तुम्ही जर पहिलं चित्र बघितलं तर ते सोडियमचा अणू आहे, तो सोडियमच्या अणूचं चित्र आहे. ते सोडियम म्हणजेच Na. आता तुम्ही जर नीट पाहिलं तर त्या Na मध्ये किंवा ह्या सोडियमच्या अणूमध्ये 3 कक्षा आहेत. पैकी पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे. मग ह्या पहिल्या 2 ज्या कक्षा आहेत त्या महत्त्वाच्या नाही आहेत, पण तिसरी कक्षा खूप महत्त्वाची आहे संयुजा ठरवण्यासाठी. कारण तिसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉन आहेत 1 आणि त्या कक्षेची क्षमता आहे 8ची. म्हणजे त्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात, पण तिथे 1च इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे त्या कक्षेला तिची अष्टक स्थिती पूर्ण करण्याकरता आणखीन 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग त्या कक्षेला किंवा या सोडियमच्या अणूला ते 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे का 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे, ही विचार करण्याची गोष्ट आहे. मग आपण जर साधा विचार केला तर 1 इलेक्ट्रॉन देणं हे जास्त सोपं आहे. म्हणजे त्या बाह्यतम कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन त्या सोडियमच्या अणूने कोणाला तरी देऊन टाकला तर दुसरी कक्षा ही बाह्यतम कक्षा होईल की जिचं अष्टक ऑलरेडी पूर्ण आहे. त्यामुळं 7 इलेक्ट्रॉन कोणाचे घेण्यापेक्षा कोणाला तरी आपला 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकणं हे सोडियमला जास्त सोयीस्कर आहे. आणि म्हणून सोडियमची जी हे असणार आहे संयुजा ती असणार आहे 1. आता पलीकडे आपण क्लोरीनचा अणू घेतलेला आहे. क्लोरीनच्या अणूचं आपण चित्र घेतलेलं आहे. दुसरं चित्र Cl तिथे लिहिलेल्या मध्यभागी बघा. त्याच्यामध्ये पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत, तिसऱ्या कक्षेमध्ये नीट मोजा 1 2 3 4 5 6 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ह्या क्लोरीनला त्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन त्याच्या बसू शकतात, पण तिथे फक्त 7च आहेत. मग 1 इलेक्ट्रॉन त्यामध्ये जर अजून टाकला गेला तर क्लोरीनचे पण काय होतील, 8 पूर्ण होतील आणि त्याचे अष्टक पूर्ण होईल. मग क्लोरीन काय करेल, त्याच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. त्याने स्वतःचे 7 इलेक्ट्रॉन कोणाला तरी देऊन टाकावेत किंवा कोणास तरी 1 इलेक्ट्रॉन घ्यावा. दोनही केसेसमध्ये काय होणार आहे, त्याची अष्टक स्थिती पूर्ण होणार आहे. पण त्याला 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन घेणं जास्त सोपं आहे आणि म्हणूनच क्लोरीनची पण संयुजा काय आहे, 1. मग यावरून आपण संयुजेची व्याख्या कशी करणार तर ती आपण पुढच्या स्लाइडमध्ये केलेली आहे. पहिले व्याख्या वाचते बघा. संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूने त्याची अष्टक किंवा द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी दिलेल्या अथवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. मग एखाद्या अणूकडे 2 ऑप्शन्स असतात. त्याने त्याचे बाह्यतम त्याला त्याची अष्टक किंवा द्विक स्थिती पूर्ण करायची कोणत्याही परिस्थितीत. मग त्याच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर त्याने आपले बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन कोणाला तरी देऊन टाकावेत किंवा कुणाचे तरी बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन त्याने घ्यावेत. मग हे केव्हा केव्हा होतं, समजा एखाद्या अणूला त्याच्या बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन द्यावे लागतात. हे केव्हा होतं, जर एखाद्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतील तरच इलेक्ट्रॉन दिले जातात. पण जर एखाद्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतील तर ते इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा ते इलेक्ट्रॉन घेणं पसंत करतात. म्हणजे काही मूलद्रव्य
ज्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 2 3 असे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन देणं पसंत करतात आणि ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 6 7 असे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन घेणं पसंत करतात. आणि ही देवाणघेवाण का होतीये? फक्त एकच त्यामागं कारण आहे, अष्टक स्थिती पूर्ण होणं किंवा द्विक स्थिती पूर्ण होणं. म्हणजे जी बाह्यतम कक्षा आहे तिच्यात 8 इलेक्ट्रॉन येणं एवढंच त्यामागचं कारण आहे. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्यांची संयुजा यांच्यात काय संबंध आहे असा प्रश्न इथे विचारला आहे. तर सगळ्यात पहिले आपण संयुजेची व्याख्या लिहिलेली आहे. संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूने त्याची अष्टक किंवा द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी दिलेल्या अथवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. मग तुम्ही जर सोडियमचा अणू बघितला तर सोडियम काय करतोय? सोडियम आपली अष्टक स्थिती पूर्ण करण्याकरता त्याच्या बाह्यतम कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतोय म्हणून त्याची संयुजा आहे 1. पण तेच क्लोरीन काय करतोय? क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याचा अष्टक पूर्ण करण्याकरता तो कुणाचा तरी 1 इलेक्ट्रॉन घेतोय म्हणून त्याची पण संयुजा काय आहे? 1. सोडियम म्हणजेच Na च्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच त्याला 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देणे जास्त सोपे आहे म्हणून त्याची संयुजा 1 आहे. क्लोरीन म्हणजेच Cl च्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजेच त्याला 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन घेणे जास्त सोपे आहे म्हणून त्याची पण संयुजा काय आहे? 1 आहे. म्हणजे तुम्ही तुमचा अष्टक किंवा द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन दिले किंवा कोणाकडून किती इलेक्ट्रॉन घेतले याची संख्या म्हणजेच काय? संयुजा. आता हे झालं संयुजेच्या बाबतीत. आता आपल्याला संयुजेचा अभ्यास करायचा आहे आवर्त सारणीमध्ये. आवर्त सारणीमध्ये 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आडव्या ओळी ज्याला आपण आवर्त म्हणतो, दुसरं म्हणजे उभे स्तंभ ज्याला आपण गण म्हणतो. मग आवर्तामध्ये संयुजा कशी बदलत जाते आणि गणामध्ये संयुजेचा काय गुणधर्म आपल्याला आढळतो हे आपल्याला पुढच्या काही स्लाइड्समधून बघायचं आहे. तर पहिल्यांदा आपण बघूयात आणखीन एक पुढचा प्रश्न. बेरिलियमचा अणु अंक 4 आहे तर ऑक्सिजनचा अणु अंक 8 आहे. आता अणु अंक म्हणजे काय? त्यात असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजे बेरिलियमकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि ऑक्सिजनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत. दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व त्यावरून दोन्हींची संयुजा ठरवा. मग आता बेरिलियमकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत त्यापैकी बेरिलियमचं केंद्र आपण घेतलं मध्ये बघा गुलाबी आपण दाखवलंय. त्याच्या बाहेर पहिली कक्षा आहे. त्या पहिल्या कक्षेमध्ये 4 पैकी 2 इलेक्ट्रॉन बसणार, 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहणार. मग ते उरलेले 2 इलेक्ट्रॉन कुठे जाणार? ते जाणार एल कक्षेमध्ये. म्हणजे एल कक्षेची खरी कपॅसिटी आहे 8ची पण त्या कक्षेत आता फक्त 2च इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ बेरिलियमला अष्टक जर पूर्ण करायचं असेल तर त्याला 6 इलेक्ट्रॉन हवेत. मग 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा तो काय करेल? स्वतः जवळचे 2 इलेक्ट्रॉन कुणाला तरी देऊन टाकेल म्हणून बेरिलियमची संयुजा काय असणार आहे? 2. तेच तुम्ही दुसरं चित्र जर बघितलं ऑक्सिजनचं तर ऑक्सिजनचं बघा त्याचा अणुअंक 8 आहे. मग अणुअंक 8 आहे म्हटल्यावर त्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन अशा प्रकारे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असणार आहे. म्हणजे दुसरी कक्षा जी आहे त्यातला अष्टक पूर्ण होण्यासाठी त्याला 2 इलेक्ट्रॉन लागतात. त्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग 6 इलेक्ट्रॉन कुणाला तरी देण्यापेक्षा तो कुणाचे 2 इलेक्ट्रॉन घेणार आहे म्हणून त्याची पण संयुजा काय आहे? 2 आहे. मग त्यांनी तुम्हाला प्रश्न असा विचारलाय की या दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व त्यावरून दोन्हींची संयुजा ठरवा. तर आता आपण डिस्कस केलं, आता आपण दोघांची पण संयुजा ठरवली आहे पण हे लिहायचं कसं? तर खाली तक्ता करून मी तुम्हाला दिलेला आहे. मूलद्रव्याचे नाव बेरिलियम, अणुअंक 4, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 2 आणि संयुजा 2. मूलद्रव्याचे नाव ऑक्सिजन, अणुअंक 8, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 6 आणि संयुजा किती असणार आहे? 2च. कारण बेरिलियम हा 2 इलेक्ट्रॉन देणार आहे, ऑक्सिजन हा 2 इलेक्ट्रॉन घेणार आहे म्हणून दोघांची पण संयुजा काय आहे? 2 आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आवर्तामध्ये संयुजा कशी बदलत जाते याचा अभ्यास करायचा आहे. त्याकरता तुमच्या पुस्तकात त्यांनी एक प्रश्न दिलेला आहे. आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहून त्याच्या खाली त्या मूलद्रव्यांची संयुजा लिहा. तर मी पहिली 20 मूलद्रव्य न घेता पहिली 18 मूलद्रव्य मी घेतलेली आहेत आणि ती 18 मूलद्रव्य म्हणजे 3 आवर्त आहेत. पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्य आहेत, दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्य आहेत, तिसऱ्या आवर्तात पण 8 मूलद्रव्य आहेत. आता ह्या मूलद्रव्यांच्या आपल्याला त्यांनी अणुअंक पण दिलेले आहेत. त्या अणुअंकावरून आपण त्यांचं काय लिहिलेलं आहे? इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलेलं आहे. समजा आपण आवर्त क्रमांक 1 घेतला. आवर्त क्रमांक 1 मध्ये फक्त 2च मूलद्रव्य आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. इथे अष्टक स्थितीचा प्रश्नच येत नाही कारण हायड्रोजन आणि हेलियम दोघांकडे पण एकच कक्षा आहे, फक्त के कक्षा आहे दोघांकडे आणि के कक्षेची जास्तीत जास्त क्षमता आहे 2 इलेक्ट्रॉनची. त्यामुळं हायड्रोजन असू देत किंवा हेलियम असू देत त्यांना त्यांची द्विक स्थितीच पूर्ण करायची असते. मग त्यात तुम्ही जर हायड्रोजन बघितला तर हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला त्याची द्विक स्थिती पूर्ण करायची म्हणजे तर आणखीन 1 इलेक्ट्रॉन हवा आहे
मग तो त्याचा इलेक्ट्रॉन एक जो आहे तो कुणाला देऊही शकतो किंवा कुणाचा एक इलेक्ट्रॉन घेऊही शकतो, त्यामुळे त्याची संयुजा काय आहे 1. तेच तुम्ही जे हेलियम बघितलं, हेलियमचा अणुअंक आहे 2, म्हणजे ते 2 इलेक्ट्रॉन के कक्षेमध्ये ऑलरेडी आहेत, म्हणजे त्याच्या के कक्षेची द्विक स्थिती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे. म्हणजे हेलियमला ना कुणाला इलेक्ट्रॉन द्यायची गरज आहे ना कुणाचा इलेक्ट्रॉन घ्यायची गरज आहे, कारण त्याच्याकडे ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याचं पोट भरलेलं आहे. त्याच्यामुळे हेलियमची संयोजा काय आहे 0, ना तर कुणाला इलेक्ट्रॉन देणार ना तर कुणाचा इलेक्ट्रॉन घेणार. तेच तुम्ही जर दुसरं आवर्त बघितलं, दुसऱ्या आवर्तात टोटल 8 मूलद्रव्य आहेत. ती अशी: Li म्हणजे लिथियम, बी म्हणजे बेरिलियम, बी म्हणजे बोरॉन, सी म्हणजे कार्बन, एन म्हणजे नायट्रोजन, ओ म्हणजे ऑक्सिजन, एफ म्हणजे फ्लोरीन आणि एन म्हणजे निऑन. अशी 8 मूलद्रव्य आहेत. यांचे अणुअंक पण आपण लिहिलेले आहेत: लिथियम 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9, निऑन 10 हे त्यांचे अणुअंक झाले. मग आपण त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पण लिहिलेलं आहे: लिथियमचं 2-1, बेरिलियमचं 2-2, बोरॉनचं 2-3, कार्बनचं 2-4, नायट्रोजनचं 2-5, ऑक्सिजन 2-6, फ्लोरीन 2-7 आणि निऑन 2-8 असं आपण त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पण लिहिलेलं आहे. आता तुम्ही जर लिथियमचा विचार केला तर 2-1 म्हणजे दुसरी कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याला त्याचा अष्टक पूर्ण करायचं आहे. दुसरी कक्षा म्हणजे अष्टकाची कक्षा आहे ही. मग अष्टक पूर्ण करायचं आहे म्हटल्यावर त्याला आणखीन 7 इलेक्ट्रॉन लागणार आहेत. मग 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा तो 1 इलेक्ट्रॉन देणं पसंत करेल, म्हणून त्याची संयोजा आहे 1. तेच तुम्ही जर बेरिलियम बघितलं तर बेरिलियमच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याला 6 इलेक्ट्रॉन हवेत अष्टक पूर्ण करण्याकरता. मग 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा तो 2 इलेक्ट्रॉन देईन, म्हणून त्याची संयोजा आहे 2. बोरॉनच्या बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याला त्याचा अष्टक पूर्ण करण्याकरता 5 इलेक्ट्रॉन हवेत. मग 5 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा तो 3 इलेक्ट्रॉन देणं पसंत करेल, त्यामुळे त्याची पण संयोजा आहे 3. कार्बनच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. मग 4 इलेक्ट्रॉन आहेत म्हटल्यावर त्याला 4 देणं पण शक्य आहे, 4 घेणं पण शक्य आहे, म्हणजे काहीही झालं तरी संयोजा काय असणार आहे 4. आता पुढे बघा, नायट्रोजनचं अणुअंक आहे 7, इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2-5. त्याच्या बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत. मग त्याला 5 देणं सोपं आहे का 3 घेणं सोपं आहे? तर साहजिक 3 घेणं सोपं आहे, म्हणून त्याची संयोजा आहे 3. ऑक्सिजन अणुअंक आहे 8, इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2-6. त्याच्या बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच त्याला 2 इलेक्ट्रॉन घेणं जास्त सोपं आहे 6 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा. आणि फ्लोरीन त्याच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत, मग त्याला अष्टक पूर्ण करायला एकच इलेक्ट्रॉन हवा आहे. मग 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा तो काय करतो 1 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून त्याची संयोजा आहे 1. आणि निऑन तुम्ही जर बघितला तर निऑनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच त्याची अष्टक स्थिती पूर्ण आहे, त्याला एकही इलेक्ट्रॉन द्यायची गरज नाही आणि घ्यायचीही गरज नाही, म्हणून त्याची संयोजा आहे 0. म्हणजे जर तुम्ही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे गेलात तर संयोजा पहिले वाढत जाते 1 पासून 4 पर्यंत, आणि मग ती 4 पासून 0 पर्यंत काय होते कमी होत जाते. लक्षात ठेवा, संयोजा ही नेहमी 1, 2, 3, 4 एवढीच असते, किंवा 0, 0, 1, 2, 3, 4 अशीच असते संयोजा. संयोजा कधीही 4 पेक्षा जास्त नसते. म्हणून आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयोजा अधिक्रमाने वाढत जाते आणि मग ती कमी कमी होत जाते. म्हणजे 1 ते 4 अशी वाढत जाते आणि मग 4 ते 0 अशी ती कमी होत जाते. त्यानंतर आपण घेतला आहे आवर्त क्रमांक 3. आवर्त क्रमांक 3 मध्ये सुद्धा एकूण 8 मूलद्रव्य आहेत. सोडियम अणुअंक 11, मॅग्नेशियम अणुअंक 12, ॲल्युमिनियम अणुअंक 13, सिलिकॉन अणुअंक 14, फॉस्फरस अणुअंक 15, सल्फर अणुअंक 16, क्लोरीन अणुअंक 17 आणि आर्गॉन अणुअंक 18. मग आपण यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पण लिहिलेलं आहे. सोडियमचं 11 आहे म्हटल्यावर 281, मॅग्नेशियम 282, ॲल्युमिनियम 283, सिलिकॉन 284, फॉस्फरस 285, सल्फर 286, क्लोरीन 287 आणि आर्गॉन 288. बघा, तिसरा आवर्त 3-3 कक्षा आहेत, दुसऱ्या आवर्तात 2-2च कक्षा होत्या, तिसऱ्या आवर्तात 3-3 कक्षा आहेत. मग तिसऱ्या कक्षेची पण क्षमता 8 इलेक्ट्रॉनची आहे जर ती बाह्यतम कक्षा असेल तर. पण तुम्ही जर सोडियम बघितला, सोडियमच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 7 इलेक्ट्रॉन कमी आहेत अष्टक पूर्ण व्हायला. मग 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा सोडियम काय करतो 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, म्हणून त्याची संयोजा आहे 1. सेम मॅग्नेशियमचं आहे. मॅग्नेशियमच्या पण बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हटल्यावर त्याला 6 इलेक्ट्रॉन हवेत अष्टक पूर्ण करायला. मग 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा तो 2 इलेक्ट्रॉन देणं पसंत करतो, म्हणून त्याची संयोजा आहे 2. तेच तुम्ही जर ॲल्युमिनियम बघितलं तर ॲल्युमिनियमच्या बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच त्याला त्याचा अष्टक पूर्ण करण्याकरता 5 इलेक्ट्रॉन हवे आहेत. मग तो 5 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन कोणाला तरी देऊन टाकतो, म्हणून त्याची संयोजा आहे 3.
सिलिकॉनच्या बघा बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्याकडे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. तो 4 इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो, 4 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो, म्हणून त्याची संयुजा काय आहे 4. फॉस्फरसच्या बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याला 3 इलेक्ट्रॉन घेणं जास्त सोपं आहे अष्टक पूर्ण करायचं असेल तर, म्हणून त्याची संयुजा आहे 3. सेम सल्फरच्या बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्याची संयुजा आहे 2. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याला 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन घेऊन आपलं अष्टक पूर्ण करणं जास्त सोपं आहे, म्हणून त्याची संयुजा आहे 1. आणि तेच तुम्ही जर शेवटचा बघितला ऑर्गॉन, तर ऑर्गॉनच्या ऑलरेडी तिसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच त्याची अष्टक स्थिती पूर्ण आहे, त्याला ना इलेक्ट्रॉन देण्याची गरज आहे ना घेण्याची गरज आहे, म्हणजेच त्याची संयुजा आहे 0. म्हणजे आवर्तामध्ये आपण जर आडव्या ओळीत बघितलं, आवर्त सारणीमध्ये प्रत्येक आडवी ओळ जर आपण बघितली 7 आडव्या ओळी आहेत, 7 आवर्त आहेत, तर या प्रत्येक आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा पहिल्या क्रमाने वाढत जाते 1 पासून 4 पर्यंत, आणि मग 4 पासून 0 पर्यंत ती काय होत जाते कमी कमी होत जाते. तर ही आहे आवर्तांबद्दलची माहिती संयुजेच्या संदर्भात. आता आपण गणामध्ये बघूयात, किंवा आणखीन एक पुढे दुसरा प्रश्न आहे आवर्तावरूनच, तो बघूयात. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. तर मागील स्लाइडमध्ये मी तुम्हाला आवर्त 2 आणि आवर्त 3 यामध्ये आवर्ती कल संयुजेच्या बाबतीतला आवर्ती कल काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं, स्पष्ट केलं, एक्सप्लेन केलं. आता इथे फक्त आपण ते वाक्यात कसं लिहायचं ते बघणार आहोत. आपण जेव्हा आवर्तात डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा संयुजा प्रथम 1 ते 4 अशी वाढत जाते व नंतर 4 ते 0 अशी कमी होत जाते. आणि खाली मी तेच 2 तक्ते पुन्हा दाखवलेले आहेत की ज्यामध्ये आपण आवर्त 2 आणि आवर्त 3 मधल्या मूलद्रव्यांच्या संयुजा लिहिलेल्या आहेत. आता हे बघितलं आपण आवर्तामध्ये कल कसा बदलत जातो संयुजेच्या बाबतीमध्ये. आता आपण बघणार आहोत गणामध्ये. आता तुम्ही जर नीट बघितलं तर ह्या खालच्या ह्या स्लाइडमध्ये, ह्या समोरच्या स्लाइडमध्ये त्यांनी आपण पहिले प्रश्न वाचूयात काय दिलेला आहे. एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यासाठी आवर्ती कल काय आहे? गण 1, गण 2 व गण 18 याच्या संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. जो गुलाबी तक्ता आहे तो गण 1 चा आहे, जो हिरवा तक्ता आहे तो गण 2 चा आहे, आणि जो तिसरा तक्ता आहे निळा तो गण 18 किंवा 0 चा आहे. तर गण 1, गण 2 आणि गण 18 मधली पहिली 4 मूलद्रव्ये जी एकाखाली एक येतात त्या आवर्त सारणीमध्ये ती आपण घेतलेली आहेत. पहिला आपण घेतलंय गण 1 हायड्रोजन अणुअंक 1, लिथियम अणुअंक 3, सोडियम अणुअंक 11, पोटॅशियम अणुअंक 19, आणि शेजारीच आपण त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण लिहिलेलं आहे. हायड्रोजनचं 1, लिथियम 2 1, सोडियम 2 8 1, पोटॅशियम 2 8 8 1. तुम्ही जर नीट बघितलं तर ह्या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनच्या पहिल्या कक्षेत आहे 1 आहे, लिथियमच्या दुसऱ्या कक्षेमध्ये 1 आहे, सोडियमच्या तिसऱ्या कक्षेमध्ये 1 आहे, आणि पोटॅशियमच्या चौथ्या कक्षेमध्ये 1 आहे. म्हणजे कक्षा भलेही वेगळी असेल पण प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. मग ह्या सगळ्या मूलद्रव्यांना हायड्रोजन सोडून लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमला त्यांचा अष्टक पूर्ण करायचा असेल तर 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागणार आहेत, आणि हायड्रोजनला त्याचं द्विक स्थिती पूर्ण करायची असेल तर 1 इलेक्ट्रॉन घेणं किंवा 1 इलेक्ट्रॉन देणं दोन्ही चालणार आहे. मग लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांना 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देणं जास्त सोपं आहे, म्हणून त्या सगळ्यांची संयुजा काय आहे 1. म्हणजे एकाच गणातील सगळ्या मूलद्रव्यांची संयुजा काय असते सारखी असते. तेच तुम्ही जर गण 2 बघितला हिरवा तक्ता, पहिलं मूलद्रव्य आहे बेरिलियम, मग आहे मॅग्नेशियम, मग आहे कॅल्शियम, मग आहे स्ट्रॉन्शियम. या प्रत्येकाचा अणुअंक 4 12 20 38, आणि आपण त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पण लिहिलेलं आहे. बेरिलियमचं 2 2, मॅग्नेशियमचं 2 8 2, कॅल्शियमचं 2 8 8 2, स्ट्रॉन्शियमचं 2 8 18 8 2. तर ह्या प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बेरिलियमची दुसरी कक्षा आहे, मॅग्नेशियमची तिसरी आहे, कॅल्शियमची चौथी बाह्यतम कक्षा आहे, स्ट्रॉन्शियमची 5वी कक्षा ही बाह्यतम कक्षा आहे. कक्षा भले का वेगळी असेल आपण प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच या प्रत्येक मूलद्रव्याची संयुजा 2 आहे, कारण त्यांना त्यांचा अष्टक पूर्ण करायचा असेल तर 6 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन देणं जास्त सोपं आहे, त्यामुळे ह्या प्रत्येकाची संयुजा काय आहे 2 आहे. तेच तुम्ही जर गण 18 किंवा 0 बघितला, त्यातली मूलद्रव्ये आहेत हेलियम 2, निऑन 10, आर्गॉन 18, क्रिप्टॉन 36, आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 2 8 2 8 8 2 8 18 8. तर हेलियमची द्विक स्थिती पूर्ण आहे. निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन ह्या प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्यांची अष्टक स्थिती पूर्ण आहे. म्हणजे ह्यांना ना इलेक्ट्रॉन देण्याची गरज आहे ना घेण्याची गरज आहे.
कारण ह्यांची अष्टक आणि द्विक स्थिती ऑलरेडी पूर्ण आहे, म्हणून ह्या प्रत्येकाची संयुजा आहे 0. म्हणजे एकाच गणात जी मूलद्रव्ये असतात त्या सगळ्या मूलद्रव्यांची संयुजा काय असते, समान असते. ना ती वाढत जाते ना कमी होत जाते, जशी ती आवर्तामध्ये होते. आवर्तामध्ये वाढत जाते मग कमी होते, तसं गणात होत नाही. गणामध्ये एका गणात जेवढी मूलद्रव्ये आहेत सगळ्यांची संयुजा समान असते. मग बघा आपण काही त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. गण 1 साठी गण 1 मधील सर्व मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे, म्हणून गण 1 मधील सर्व मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. गण 2 साठी गण 2 मधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे, म्हणून गण 2 मधील सर्व मूलद्रव्यांची संयुजा पण 2 आहे. गण 18 किंवा 0 साठी गण 18 किंवा 0 मधील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 18 किंवा 0 आहे, म्हणून गण 18 किंवा 0 मधील सर्व मूलद्रव्यांची संयुजा काय आहे, 0 आहे. सो अशा प्रकारे आपण गणामध्ये आणि आवर्तामध्ये संयुजा कशी बदलत जाते हे आपण आता अभ्यासलं. आता आपण पुढे जाणार आहोत अणु आकारमानाकडे. अणूचा आकारमान. आता अणू कसा असतो तर तुम्हाला असं वाटेल की अणू हा बांगडीसारखा असतो, तर नाही. त्याचं चित्र आपण जरी तसं काढलं तरी अणू हा एखाद्या बॉलसारखा असतो. मग जर तुम्हाला एखाद्या बॉलचं आकारमान काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला त्या बॉलची रेडियस त्रिज्या माहिती पाहिजे. मग तसंच तुम्हाला जर एखाद्या अणूचा आकार काढायचा असेल, अणू हा बॉलसारखा असतो, तर तुम्हाला त्याची काय माहिती पाहिजे, त्रिज्या माहिती पाहिजे. मग अणूची त्रिज्या कशी काढायची, तर अणूचं केंद्रक जे मध्यभागी आहे आणि अणूची सगळ्यात बाह्यतम कक्षा यातलं अंतर म्हणजे काय, अणूची त्रिज्या. म्हणजे तुम्ही जे हे तुम्ही जे खालचं चित्र बघितलं तर हा जो रेड कलरचा लाल रंगाचा जो ॲरो आहे तो ॲरो दाखवतोय अणूची त्रिज्या. म्हणजे त्यामधल्या केंद्रापासून अगदी शेवटच्या कक्षेपर्यंत बाह्यतम कक्षेपर्यंत आपल्याला काय दिसतंय, अणूची त्रिज्या ती दिसते आणि अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. बघा, अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. अणूची त्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. आता ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या वहीवरती जेव्हा वर्तुळ काढायला सांगितलं जातं त्यावेळेला तुम्हाला त्याची त्रिज्या दिली जाते. मग ती त्रिज्या शक्यतो सेंटीमीटरमध्ये असते. 2 सेंटीमीटरचं वर्तुळ काढा, 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. पण अणू हा इतका लहान आहे आकाराने की त्याला तुम्ही सेंटीमीटर, मीटर ही एककं वापरूच शकत नाही त्याची त्रिज्या मोजण्यासाठी. कारण तुम्हाला माहिती आहे सुईच्या एका टोकावरती जवळपास लाखो अणू असतात. मग सुईचं टोक तेवढं बारीक असतं आणि त्याच्यावरती लाखो अणू, म्हणजे अणू किती लहान आहे आकाराने याची आपण कल्पना करू शकतो. मग हा जो अणू आहे या अणूची त्रिज्या कशी मोजायची, तर त्यासाठी स्पेशल एकक तयार केलं गेलेलं ते म्हणजे पिकोमीटर. आपण आपली जी पेशीचा जो आकार आपण मोजतो तो मोजतो आपण नॅनोमीटरमध्ये. पण तुम्हाला जर अणूचा आकारमान मोजायचा असेल तर त्यासाठी त्रिज्या जी मोजतात ती मोजतात पिकोमीटरमध्ये. बघा, अणु त्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहूनही लहान असे पिकोमीटर म्हणजेच PM हे एकक वापरले जाते. 1 PM म्हणजे 10⁻12 मीटर. आता तुमच्याच पुस्तकातले आपण काही प्रश्न इथे घेतलेले आहेत. पुस्तकातही तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे जो मी सगळ्यात वरती पहिला तक्ता लिहिलेला आहे. तो तक्ता तुमच्या पुस्तकातूनच घेतलेला आहे मी. त्यात काही त्यांनी मूलद्रव्ये दिलेली आहेत. ऑक्सिजन आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, बेरिलियम आहे आणि लिथियम आहे. आणि ह्या प्रत्येकाची आपल्याला अणुत्रिज्या दिलेली आहे. जसं की ऑक्सिजनची अणुत्रिज्या आहे 16, बोरॉनची आहे 88, कार्बनची 77, नायट्रोजन 74, बेरिलियम 111, लिथियम 152. ह्या आहेत अणूच्या त्रिज्या. त्यांनी तुम्हाला यावरून काही प्रश्न विचारले. त्यांनी पहिला प्रश्न विचारलाय, आधुनिक आवर्त सारणीत पाहून वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा. तर तुम्ही जर आवर्त सारणीमध्ये बघितलं तर ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम आणि लिथियम ही सगळी मूलद्रव्ये आहेत दुसऱ्या आवर्तातली. म्हणजे ह्या प्रत्येकाचा आवर्त काय आहे, क्रमांक 2. वरील मूलद्रव्ये अणु त्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा. उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्या त्रिज्येपासून लहान त्रिज्येपर्यंत. मग सगळ्यात मोठी त्रिज्या कोणाची आहे, लिथियमची. सगळ्यात शेवटचं आहे बघा आता तक्त्यातलं. लिथियम 152 ते आपण सगळ्यात पहिलं लिहिलं. मग बेरिलियम 111, मग बोरॉन 88, मग कार्बन 77, मग नायट्रोजन 74 आणि सगळ्यात लहान काय आहे, ऑक्सिजन 66. म्हणजे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन ह्या क्रमाने आपण लिहिलं. मग त्यांनी पुढचा प्रश्न असा विचारलाय, तिसरा प्रश्न, ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृती बंधाशी जुळते का. म्हणजे जर तुम्ही ह्या ज्या क्रमाने तुम्ही वरती ती मूलद्रव्ये लिहिलेली आहेत, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, ह्याच क्रमाने ती आवर्त सारणीतल्या दुसऱ्या आवर्तामध्ये येतात का, तर हो, त्याच क्रमाने ती दुसऱ्या आवर्तामध्ये येतात. मग चौथा प्रश्न असा आहे की वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती. तर सर्वात मोठा अणू हा लिथियमचा आहे आणि सगळ्यात लहान अणू हा कोणाचा आहे, ऑक्सिजनचा आहे. मग असं कसं, लिथियमचा अणुअंक 3 आहे, ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. मग एवढा तफावत कशी काय, अणुअंक ऑक्सिजनचा जास्त पण आकार त्याचा लहान.
लिथियमचा अणुअंक कमी पण त्याचा आकार मोठा. मग असं कसं? तर हे सगळं अवलंबून असतं त्यात असणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येवर. लक्षात ठेवा की प्रोटॉन जे असतात, अणूमध्ये जे प्रोटॉन असतात ते अणूच्या केंद्रकामध्ये असतात, त्यामुळे अणुकेंद्रकावरती धनप्रभार असतो. आणि जे इलेक्ट्रॉन असतात ते अणुभोवती कक्षेतून फिरत असतात आणि ह्या इलेक्ट्रॉनवरती ऋणप्रभार असतो. मग केंद्रक वर धनप्रभार आणि इलेक्ट्रॉनवरती ऋणप्रभार म्हणून त्यांच्यामध्ये एक प्रकारचं आकर्षण असतं आणि म्हणून ते जे इलेक्ट्रॉन आहेत ते केंद्रकाकडे खेचले जातात. मग जितके इलेक्ट्रॉन जास्त, जितके प्रोटॉन जास्त, तितकं ते आकर्षण बल जास्त असतं आणि तितकी ती बाह्यतमची कक्षा असते अणूची, ती आतमध्ये खेचली जाते. म्हणजे लिथियमच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे, पण ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे थोडक्यात लिथियमपेक्षा ऑक्सिजनचं आकर्षण बल 6 पट जास्त आहे आणि त्यामुळे जी बाह्यतम कक्षा आहे ती जास्त आतमध्ये खेचली गेलेली आहे केंद्रकाच्या दिशेने आणि त्यामुळे त्याचा आकार काय झालेला आहे? लहान. मग 5वा प्रश्न हाच विचारलाय आणि हा प्रश्न तुम्हाला कारणे द्या म्हणून येऊ शकतो. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल काय दिसतो? तर आपल्याला काय आवर्ती कल दिसला? आता आपण बघितला की जसं तुम्ही एखाद्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाता तसं अणु आकारमान काय होत जातं? कमी कमी होत जातं किंवा अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. यामागचे कारण पुढील प्रमाणे आहे. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकाने वाढतो, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एककाने वाढतो. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एककाने वाढत गेल्यामुळे काय होतं? त्यात भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जाते. म्हणजे सारख्याच कक्षेत ते इलेक्ट्रॉन ॲड होतात आणि धनप्रभार मात्र केंद्रकाकडे पण एक वाढतोय आणि त्यामुळे ती बाह्यतम कक्षा जास्त प्रमाणामध्ये आतमध्ये खेचली जाते आणि त्यामुळे त्या अणूचा आकार आणखी लहान लहान होत जातो. म्हणजे आवर्तामध्ये आपल्याला कळालं की अणूचा आकार हा डावीकडून उजवीकडे कमी कमी होत जातो. आता गणामध्ये काय होतं ते बघूया. बघा, पुन्हा पुस्तकातलाच तक्ता घेतलेला आहे. जो पहिला तक्ता आहे काळ्या रंगाचा, पहिला तक्ता वरचा, तो पुस्तकातून आपण घेतलेला आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न आपण शेजारी लिहिलेले आहेत. तक्ता असा आहे. मूलद्रव्याचं नाव आहे के म्हणजे पोटॅशियम, Na म्हणजे सोडियम, Rb म्हणजे रुबिडियम, Cs म्हणजे सीशियम, Li म्हणजे लिथियम. प्रत्येकाची अणुत्रिज्या पण दिलेली आहे. पोटॅशियम 231, सोडियम 186, रुबिडियम 244, सीशियम 262, लिथियम 152. आता त्यांनी या तक्त्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेत, ते आपण प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत पाहून वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. तर तुम्ही जर नीट बघितलं तर सोडियम म्हणलं तर गण 1 हे लक्षात ठेवायचं. सोडियम, पोटॅशियम, लिथियम ही मूलद्रव्य म्हणली की गण क्रमांक 1, म्हणजे ही सगळी मूलद्रव्ये गण क्रमांक 1 मधली आहेत. दुसरा प्रश्न आहे, वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने मांडा. तर जो खालचा तक्ता आहे, दुसरा तक्ता, त्यात ती मांडलेली आहेत आणि ही चढत्या क्रमाने मांडलीत, म्हणजे लहान आकारापासून मोठ्या आकारापर्यंत. मग लिथियम 152, सोडियम 186, पोटॅशियम 231, रुबिडियम 244, सीशियम 262 ही आपण चढत्या क्रमाने मांडली. म्हणजे लिथियम सगळ्यात लहान आहे, सीशियम सगळ्यात मोठा आहे. पुढे, ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1च्या आकृतीबंधाशी जुळते का? तर हो, गण 1 मध्ये ही मूलद्रव्ये याच क्रमाने एकाखाली एक आलेली आहेत. वरीलपैकी सर्वात मोठा आणि सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती? तर सगळ्यात मोठा अणू आहे सीशियमचा, म्हणजे Cs, आणि सगळ्यात लहान अणू कोणाचा आहे? तर लिथियमचा आहे. म्हणजे सगळ्यात लहान त्रिज्या आहे लिथियमची आणि सगळ्यात मोठी त्रिज्या आहे सीशियमची. मग असं कसं झालं? तर ह्याच्या मागचं कारण असं आहे. आधी आपण कारण समजून घेऊयात. लिथियमकडे 2च कक्षा आहेत, सोडियमकडे 3 कक्षा आहेत, पोटॅशियम म्हणजे केकडे 4 कक्षा आहेत, रुबिडियमकडे 5 कक्षा आहेत, सीशियमकडे 6 कक्षा आहेत. म्हणजे तुम्ही जसं गणामध्ये खाली 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 उतरत जाता तसा एक एक कक्षा वाढत जाते आणि कक्षा वाढल्यामुळे त्या अणूचा आकारही वाढत जातो. म्हणजे बघा, एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामागे काय आवर्ती कल दिसून येतो? गणामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. याचे कारण गणात खाली जाताना नवीन कवचाची भर पडत जाते, त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढत जाते. याचा परिणाम म्हणजे केंद्रकावरील प्रभार वाढून सुद्धा अणूचे आकारमान वाढत जाते. म्हणजे भले का ते इलेक्ट्रॉन वाढू देत, प्रोटॉन वाढू देत, पण एक अख्खीची अख्खी कक्षाच वाढलेली आहे वरून खाली जाताना. त्याच्यामुळे काय होणार आहे? त्याचं आकारमान वाढत जाणार आहे. आता पुढच्या चित्रामध्ये आपण हे चित्ररूपात मांडलेलं आहे. पुढच्या स्लाइडमध्ये बघा, आडवं जे आहे ते आहे ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज म्हणजे काय? अणूचं आकारमान. आडवं जे आपण घेतलेलं आहे ते आडवा ॲरो, आडवा बाण,
त्यात बघा ती कमी कमी होत चाललेली आहे. म्हणजे तुम्ही जर दुसरी ओळ घेतली लिथियम बेरिलियम, तर लिथियमचा आकार मोठा आहे, बेरिलियम तर त्यापेक्षा लहान आहे, बोरॉन आणखी लहान, कार्बन आणखी लहान, सगळ्यात लहान निऑन आहे किंवा फ्लोरीन आहे असं म्हणा. आणि तुम्ही जर उभं बघितलं पहिला गण तुम्ही जर बघितला तर हायड्रोजनचा अणू लहान आहे, त्यापेक्षा मोठा लिथियम आहे, त्यापेक्षा मोठा सोडियम आहे, त्यापेक्षा मोठा पोटॅशियम आहे, त्यापेक्षा मोठा रुबिडियम आहे. म्हणजे अणूचा आकार गणात वरून खाली जाताना वाढत जातो आणि आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना कमी कमी होत जातो. सो अशा प्रकारे अणूच्या आकारमानामध्ये आपल्याला फरक पडलेला दिसतो. आता यावरचा आपण ह्या अणूच्या आकारमानावरचा एक व्हिडिओ आपण पाहणार आहोत. व्हिडिओ इंग्लिशमधून आहे तरी तुम्हाला समजेल की अणूचा आकार का आणि कसा कमी होत जातो. When we visualize an atom, we frequently think of the electrons traveling in fixed orbits around the nucleus. However, it's important to remember that the electrons travel in orbitals. These orbitals are not well-defined boundaries. They simply illustrate the probability distributions of where the electrons are most likely to be found. Atomic orbitals come in a wide array of complex and beautiful shapes depending on their electron configurations. Although the shapes of atomic orbitals are diverse, we're going to use a simplified model to explore how and why the atomic radius changes. The atomic radius is a measure of the typical distance atomic radius म्हणजे अणूची त्रिज्या to the boundary of the surrounding cloud of electrons. त्यांनी atomic radius दाखवली आहे त्या arrowsनी बाण वापरून. Electrons that make up an atom. Both change in predictable ways throughout the periodic table. Let's take a look at group trends first. आधी ते गण घेत आहेत. हायड्रोजनकडे एकच कक्षा, लिथियमकडे 2, सोडियमकडे 3, पोटॅशियमकडे 4, रुबिडियमकडे 5. एक 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 कक्षा वाढत जातीये. But different electron configurations based on their period. Hydrogen is in the first period, which means it has one electron shell. Its atomic number is 1, which means a neutral atom of hydrogen has 1 electron. Lithium is in period 2, which means it has 2 electron shells. Its atomic number is 3, so a neutral lithium ions configuration looks like this. Sodium has 3 electron shells. Its atomic number is 11, so a neutral atom has 11 electrons. As you continue down the group, the atomic radius continues to increase due to the increase in electron shells. Now let's examine trends across periods. As you are traveling across a period from left to right, the atomic radius decreases. आवर्तामध्ये कक्षांची संख्या समान असते, फक्त इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेल्यामुळे ते अणू लहान होत जातात. Lithium and beryllium to gain a better understanding of how these processes affect atomic radius. Lithium has an atomic number of 3. This means a neutral atom of lithium will have 3 protons and 3 electrons. There are 2 electrons in the inner shell and 1 in the outer shell. The positively charged protons pull in the negatively charged electrons. At the same time, the inner shell electrons repel the outer shell electrons because they have the same charge. This is called electron shielding. When we move from lithium to beryllium, we gain 1 proton and 1 electron. It's important to note that outer shell electrons do not shield the other electrons. That means that beryllium has the same number of electrons shielding as lithium does. However, beryllium does have a higher effective nuclear charge because of that additional proton. This increased positive charge in the nucleus causes electrons to be pulled in more strongly, resulting in a smaller atomic radius. So as you continue to travel across the period, the atomic radius continues to decrease. As you can see from the examples provided, the atomic radii change in predictable ways throughout the periodic table. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल की अणूचा आकारमान किंवा अणूची त्रिज्या ही कशी आवर्तामध्ये बदलत जाते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आवर्तामध्ये बदलणारे धातू गुणधर्म आणि अधातू गुणधर्म मूलद्रव्यांचे.